हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या घरामध्ये आम्ही स्टिक केलेली वॉलपेपर्स. तर सगळ्यात पहिले आम्ही आमच्या चॉईसनुसार गुगलवरून वॉलपेपर सिलेक्ट केले, काही डिझाईन्स, आणि त्यानंतर प्रिंटिंग प्रेसला आम्ही व्हिजिट केली. ॲक्च्युअल त्या इमेजेस आपल्याला परचेस करायच्या असतात आणि त्यानंतर त्यांची प्रिंट निघते. मग आम्ही त्या 12 इमेजेस आम्ही सिलेक्ट केल्या, या बेडरूमसाठी वेगळ्या आणि देवघरासाठी वेगळी. बराचसा वेळ त्या सिलेक्शन आणि त्या इमेज एडिटिंगला गेल्या. मग त्याच्यानंतर ते लोक प्रिंट काढतात. 2-3 दिवस आमच्या प्रोसिजरला गेले. बेडरूममधल्या वॉलचं पेंटिंग होतं ते खूप मोठं होतं. मग तेवढं मोठी तर प्रिंट नाही होणार, मग ती कटमध्ये येते. आणि हे स्टिक करण्यासाठी वेगळे असतात. प्रिंटिंग केल्यानंतर स्टिक करणारा वेगळा पर्सन आपल्याला बोलवायला लागतो. मग ज्या एरियाचा जो पिच आहे त्याचं आपण मेजरमेंट त्याआधी घेऊन गेलेले असतात आणि मग मेजरमेंटनुसार ते इथे कटिंग करतात. एकाच पेजवरती त्यांच्या अशा वेगवेगळ्या साईडच्या इमेजेस असतात. आता इथे पण एकाच पेजवर या होत्या. मग त्यानंतर घरी आल्यावर इथे कटिंग केल्या. त्या कटिंग केल्यानंतर मग आम्हाला प्रश्न होता की यांचा सिक्वेन्स कसा लावायचा. मग इथे आम्ही आधी ते सिक्वेन्स लावून घेतला आमच्या चॉईसनुसार, आणि त्यानंतर इथे पाणी आणि त्यांनी ग्ल्यू मिक्स केला होता एका बादलीमध्ये, आणि त्या ग्ल्यूनेच इथे त्यांनी एक एक पेपर स्टिक करायला घेतलेला. ग्ल्यू आहे त्यामध्ये मिक्स. ते ग्ल्यू स्लाईमसारखं दिसत होतं, त्याच्यामुळे यांना असं वाटत होतं की जणू काही स्लाईम आहे. बाकी वॉलपेपर्स हे लगेच लावून झाले, पण या वॉलपेपर्सला खूप वेळ गेला, कारण की एवढे बॉक्स बारकाईने कटिंग करायचे होते. एक्स्ट्राचा पेपर असतो तो पूर्ण आता ते कट करून घेणार हळूहळू. त्याच्यामुळे या बॉक्स लावायलाच जास्त वेळ गेला त्यांचा. आणि या आर्टचं नाव आहे मिनिमल आर्ट. 2-3 प्रकारचे पेपर्स असतात. त्यातलं आता या पेपरची त्यांनी गॅरंटी दिलेली 5 वर्षाची, आणि त्याला तुम्ही ओल्या कपड्याने वगैरे पुसू शकता, साबणचं पाणी लावून पुसू शकता असं त्यांनी आम्हाला सांगितले आहे. किंवा इवन ऊन असेल, एखाद्या भिंतीवर तुमचं ऊन वगैरे येत असेल तरीही ते उन्हामध्ये पण खराब होणार नाही. आता बघूयात आमचे किती टिकत आहेत ते. उलटच झाले, खाताना आंबट नाही, विचारल्यावर आंबट लागले. काय झाले तेवढेच काय खाल्ले. मग आता खाल्लं आणि हाय तर बसल्या बसल्या ह्या एकमेकीने ते पकवत बसले आहेत. आणि त्याच्यात एक टीचर आणि एक डॉक्टर होणार आहे. तर कशा होणार आहेत ते बघा. कारण की तिच्या हँडरायटिंग चांगलीच नाही, म्हणजे काय काय ना डॉक्टरची पण हँडरायटिंग समजत पण नाही, म्हणून ती डॉक्टर बनणार आहे. आणि रिझल्टमध्ये पण ढोक करत होतं, कारण मला डॉक्टरच बनायचं. ब्रशीची हँडरायटिंग पण गुड आणि रेडिंग सगळी आहे, म्हणून टीचरला आणि हा डॉक्टरची हँडरायटिंग चांगली पण आहे, म्हणून मी म्हणते. मला असं वाटतं की हिची हँडरायटिंग चांगली आहे, हिला रीडिंग येते, हिची लर्निंग फास्ट होते, मग म्हणून ही टीचर होणार. तर हा बघा इथे फायनल लुक. दुपार उलटून गेली, त्याच्यानंतर ते लावून झाले, एवढा वेळ गेला. आता हे बघा, हे कसं मोठे पेपर आहेत, कटिंग नाही काय नाही काय नाही, त्याच्यामुळे हे फक्त गम टाकायचा आणि चिटकवायचं. हे प्रोसिजर लगेच होणार आहे. ते 12 स्क्वेअर लावायला खूप वेळ गेला. दुपारच्या अगदी 3 वाजले त्यांना लावता लावता, आणि हे जेमतेम अगदी पुढच्या अर्ध्या तासात होऊन गेलं. असा ग्लू टाकतात ते पेपरवर, फोल्ड वगैरे करतात. आम्ही सुरुवातीला आणलं तर आम्ही हे दोघींना साईडलाच ठेवत होतो, हात नका लावू, पाय नका लावू, खराब होईल. पण ते कसंही फोल्ड करत होते, पाय देत होते, ते म्हणतात काय नाही होणार त्यांना. आता त्याने फोल्ड करत करत घेतले. किती दिलं सरप्राईज. सरप्राईज करून देऊ. हा
म्हणजे त्यांना आम्ही सरप्राईज देऊ. आणि मग ते आले की त्यांना सरप्राईज. पहिले तर ते इतकीच तिला त्यांचाच रूम आहे ना आता ते करायचं. हा मग त्यांचा रूम आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण सरप्राईज. नाही खेळतो ते खोलतील त्यांना सरप्राईज भेटेल ना. या दोघींनीच जसं काय ते वॉलपेपर लावले होते आणि काम करून दमल्यात अशा पद्धतीने दोघी जेवायला बसल्या होत्या. मटण आणि भात. त्यांचं जेवण होईपर्यंत पेंटिंग लावून पण झालं. मस्त आहे, मला आवडलं. असं वाटत पण नाही पूर्णच लावलंय. वाटत नाही. जॉईंट त्याला प्रश्न नको करू, अजून सुकला नाही. उद्या त्याला आज नाही हात लावायचं. उद्या पण नाही, तो परवा हात लावतो त्याला. गम पुसले बघ ते ओलं दिसतंय. ते सुकलं नाही. बघ याच्यामुळे बघ काय झालं. मग ते आता ते गरजेचं आहे ना. पण चांगलं मला आवडला. फोटो काढायला चांगलंच झालं. मस्त असतं ना. असं आमचं असे फोटो काढ. पिंक आहे ना कलर, मग पिंकला थोडं पिंक कॅसर आणि ते पर्पल आहे. युनिकॉर्न पण आहे. आणि गाडी पण आहे राणीची. मम्मा पण वाटलं पूर्ण गाडीची गाडी. वॉलपेपर बघितल्यानंतर दोघींच्या चेहऱ्यावरचा तो आनंद तुम्हाला दिसलाच असेल. आणि त्यांच्या या आनंदासाठीच मी या वॉलवरती हे पिक सिलेक्ट केलं. कलर पण पिंक आणि पर्पल मॅच होतील असे चॉईस केले. जशी वॉल होती तसंच वॉलपेपर सिलेक्ट केलं. आणि म्हटलं ठीक आहे 2-3 वर्षांनी आपण पुन्हा चेंज करू शकतो हे पेपर्स. पण त्यांचा आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि हल्लीच्या लहान मुलांना ती खूप क्रेज असते अशा गोष्टींची. आपल्या वेळेस एवढं काय असं नव्हतं, पण त्यांना खूप क्रेज असते. मग त्यांच्या खुशीसाठी ते एक पेपर स्टिक केलं. आणि इकडे कम्प्युटर सेक्शन आहे. मग इथे वर्ल्ड मॅप दिला जेणेकरून त्यांचा अभ्यास पण होईल. तर हे बघा अगदी कमी वेळात लावून झाले त्यांचं दोघींचं जेवण होता ती वॉल प्रिन्सेसचं लावून झालं. आणि आता हा मॅप लावला घेतला. मॅप लावल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी काय सर्च केलं असेल, त्यांची आत्या सौदीला असते. मग इंडिया बघितलं कुठे आहे आणि मग सौदी. मग दोघांमध्ये डिस्टन्स बघितलं किती. तर आपण असं लावून ठेवल्यामुळे त्यांचं कधी ना कधी बघण्यात येतं. त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही हा वर्ल्ड मॅप लावून दिला. आणि हे देवघर. इथे लोटसची प्रिंटिंग दिली आहे. त्याचं पण अजून ते बेल लावायचे आहे, लॅम्प लावायचे काम बाकी आहे त्याचं पण अजून. आणि हा बघू शकता तुम्ही त्याचा फायनल लुक. या वॉलपेपरने काय झालं की डायनिंग टेबल हा वेगळा सेक्शन दिसतोय. आमचं कसं वेगळं डायनिंग टेबल सेक्शन नाही आहे. हॉलमध्येच आम्ही डायनिंग टेबल ठेवलेला आहे. त्याच्यामुळे तो आता हायलाईट झालेला आहे वॉलपेपरमुळे आणि छान लुक आलेला आहे त्याला. संध्याकाळचं लग्न होतं कल्याणला. मग वॉलपेपरचा सगळा पसारा आवरला आणि त्यानंतर ग्रीवा आणि मी दोघीच आम्ही फक्त कल्याणला इकडे लग्नाला आलो. लग्नाला आल्यावर कसं सगळं मस्त नातेवाईक भेटतात. माझ्या बहिणी वगैरे सगळ्या इथे भेटल्या. माहेरचं लग्न कोणाला मटण दिलंय. मस्त सगळ्या बहिणींसोबत भरपूर अशा गप्पा केल्या. ही माझी भाऊजय आणि ही माझी मोठी बहीण आहे. आणि ही भावाची मुलगी. तिला आत्यासोबतच जायचं आहे आत्याच्या घरी. मम्मीकडे जायलाच तयार नव्हती. आता आत्तूने घेतल्यावर एवढी खुशी झाली की खरंच आता आत्यासोबत चाललीच. पण तिचा आनंद हा क्षणिक होता. आम्हाला घरी येता येता रात्री 11 वाजले होते आणि मला काय अपेक्षित नव्हतं की असं काही सरप्राईज मला भेटेल. आणि असं माहिती असतं मी माझी साडीसुद्धा चेंज नसती केली. मला ट्रेनने यायचं होतं त्याच्यामुळे मी चेंज करून निघाली होती. आणि मग मला ते चुकचुक वाटली थोडी. साडीवर मस्त मदर्स डे सेलिब्रेट झालं असतं. माझे डोळे बंद केले आणि मग तिने मला घरात आणलं
आणि त्यानंतर मग पप्पांना त्याच्या लाईट लावायला सांगितले आणि बघतं तर काय समोर हा केक आणलेला होता. कारण ती घरी थांबली होती तिच्या पप्पांसोबत आणि ग्रीवा आणि मी दोघीच गेलो होतो कल्याणला लग्नाला. मग मला येईपर्यंत तिने केक आणि ग्रीटिंग कार्ड बनवून ठेवलं होतं आणि मी येता सहजच ती घरी होती म्हणून तिच्यासाठी मी आईस्क्रीम घेऊन आली होती. मग अशा प्रकारे आमचं मदर्स डे पण छान सेलिब्रेट झालं होतं. तर हे त्यांनी ते कार्ड बनवलं होतं माझ्यासाठी. मदर्स डे. ही मी आहे, सॉरी मम्मा आहे आणि ही मी आहे. आणि हे काय लिहिलं, आय लव. एकंदरीत आजचा दिवस हा आमचा खूप छान गेला होता. खूप दिवसापासून पेंडिंग वॉलपेपर होते ते स्टिक झाले. लग्नाला गेले तिथे माझ्या सगळ्या बहिणी भेटल्या आणि घरी आल्यावर माझ्या मुलीने मला छान असं सरप्राईज दिलं. खूप खूप छान दिवस गेला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली की एकूण वॉलपेपरला खर्च किती आला. तर कम्प्युटर सेक्शन, वॉल, डायनिंग टेबल आणि देवघर अशा 4 ठिकाणी मी वॉलपेपर यूज केले. तर त्या 4ही वॉलपेपरचा टोटल खर्च आला 15,000 रुपये. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.